सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जी मासिक चाचणी होणार आहे, त्या मासिक चाचणीपूर्वी मुख्याध्यापक यांनी कोणकोणती कामे करायची आहेत, ते आपणास या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे. प्रामुख्याने मुख्याध्यापकांनी शिक्षकाचे नेमणुकीचे पत्र 6U हे अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर 2री ते 5वीच्या सर्व तुकड्यांसाठी शिक्षकाची त्या ठिकाणी आपल्याला नेमणूक करायची आहे. हे सर्व कामं करण्यासाठी आपल्याला अंतिम तारीख ही 14 डिसेंबर 2025 ही दिलेली आहे. चला तर मग संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये निपुण महाराष्ट्र हे ॲप ओपन करायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर गेल्या वर्षीचं जर हे जुनं ॲप असेल तर हे ॲप आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी स्क्रीन दिसेल. तर आपल्याला पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपणास 4 प्रोफाईल दिसतील. आपल्याला मुख्याध्यापक लॉग इनला काम करत असल्यामुळं मुख्याध्यापक या प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकून चेक बॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. नंतर OTP टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकांचं पेज या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शाळेची माहिती यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर किंवा EDS नंबर टाकून या ठिकाणी शोधा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती आणि आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असलेले सर्व शिक्षकांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. ही माहिती सर्व आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्यानंतर तुकडी विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसेल, ती तपासायची आहे आणि खाली विद्यार्थी यादी अपडेट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनाला क्लिक केल्यानंतर सर्व माहिती अपडेट झालेली आहे. परत बॅक या बटनावर क्लिक करून माझ्या शाळेतील शिक्षक या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर जर क्लिक केलं तर आपल्या शाळेतील सर्व शिक्षक या ठिकाणी आपल्याला दिसतील. जर या ठिकाणी जर काही शिक्षक जर आपल्याला कमी दिसत असतील तर या उजव्या कोपऱ्यामध्ये नवीन शिक्षक नोंदणी करा या बटनावर क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नोंदणी करता येते. त्यानंतर परत आपण बॅक बटनावर क्लिक करूया. त्यानंतर वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शासन निर्णय क्रमांक संख्येनं 2021 प्रकरण 179 SD6 मधील मुद्दा क्रमांक 6U नुसार या ठिकाणी आपल्याला आदेश अपलोड करायचा आहे. या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये 6U फॉर्म नमुना या ठिकाणी आपल्याला दिला आहे. त्यावर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला नमुना 6U या ठिकाणी आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपल्याला तो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर माहिती भरून मुख्याध्यापक सही शिक्का करून आपल्याला ते तयार ठेवायचं आहे. हा नमुना आदेश मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मी दिलेला आहे. त्या ठिकाणून सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकता. आता या ठिकाणी आपल्याला भरलेला 6U आदेश आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी भरलेला 6U आदेश अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण 2 प्रकारे हा अपलोड करू शकतो. फोटो निवडा याचा अर्थ की गॅलरीमध्ये जर आपण अगोदर फोटो काढून ठेवला असेल तर त्या ठिकाणून आपण तो अपलोड करू शकतो, किंवा फोटो काढा म्हणजे लाईव्ह या ठिकाणी आपण फोटो काढून तो सुद्धा या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. तर मी फोटो काढलेला आहे, तो मी अपलोड करतो. तर फोटो निवडा या बटनावर क्लिक करून मी ज्या ठिकाणी आपला आदेश मी ठेवलेला आहे तो निवडलेला आहे आणि जतन करा या बटनावर या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे. तर माझा यशस्वीरित्या आदेश अपलोड झालेला आहे. त्यानंतर खाली जर पाहिलं तर 6U नुसार वर्गनिहाय नोंदणी शिक्षक नोंदणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. या ठिकाणी माध्यम मराठी वर्ग 2 तुकडी A या ठिकाणी आपल्याला शिक्षकाची निवड करायची आहे. तर या तुकडीसाठी इयत्ता 2रीसाठी मला या ठिकाणी शिक्षकाची मी निवड करत आहे.
तसेच वर्ग तिसरीसाठी सुद्धा शिक्षकाची निवड करायची आहे, वर्ग चौथीसाठी निवड करायची आहे आणि त्यानंतर वर्ग 5साठी या ठिकाणी निवड करायची आहे. सर्व वर्गाची निवड झाल्यानंतर वरील निवड जतन करा या बटनावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर टीचर असाइन्ड सक्सेसफुली असा आपल्याला या ठिकाणी मेसेज येईल. याचा अर्थ या ठिकाणी आपण त्या ठिकाणचा आदेश आणि त्या शिक्षकांना वर्ग निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. आता यानुसार आपण शिक्षक लॉग इन करून आपण आपल्या विद्यार्थ्यांची चाचणी येत्या 3 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.